आता मागे ते मी मॅगी हँडल करायचो आम्ही ॲडव्हर्टायझिंग मॅगीचं. मॅगीचा एक प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा मॅगी हॅड टू ॲडव्हर्टाइज मोर फॉर दॅट. कॅडबरीचं झालं होतं, बरोबर. की कॅडबरीचं काहीतरी त्या एका पॅक ह्याच्यामध्ये काहीतरी हे निघालं म्हणून हो, लोकांचे हो, खूप हो. खूप तक्रारी आल्या त्याचा वगैरे. कॉन्ट्रोव्हर्सी झाली. त्यांनी अमिताभ बच्चनला घेऊन ॲड केली, की मैंने देखा है, मैंने खाया, उसमें कुछ खराब नहीं है. आणि हे त्यांनी म्हणजे दे मस्ट हॅव स्पेंट क्रोर्स ऑफ रुपीज मोर दॅन नॉर्मल. पण त्यांनी ते केलं आणि नाऊ दे हॅव बाउन्स्ड बॅक. तर ह्याची गरज आहे, की तुम्हाला जेव्हा सेटबॅक येतो, तेव्हा तुम्ही आता सेटबॅक आहे तर आपण सगळं बंद करून बसूया असं करून अर्थ नाही. त्याला यू शुड रोल ओव्हर दॅट आणि गेट ओव्हर दॅट. आणखीन तुम्ही चांगलं करू शकता. तर मगाशी तुम्ही अजून एक उत्तर दिलं, की इंग्लिश येणं गरजेचं नाहीये. तर तिथे तुम्ही अजून ऑडियन्सला किंवा सांगाल का, की म्हणजे खरंच इंग्लिश हा फार काही महत्त्वाचा म्हणजे काय म्हणता तुम्ही न्यूनगंड पाळू नका त्याचा. हो. आयुष्यात पुढे जाऊ शकता त्याच्यावर. ही म्हणजे आता मी 10,000 वेळा सांगितलेली गोष्ट आहे, पण सांगतो परत, की माझं अख्खं शिक्षण, शालेय शिक्षण मराठीमध्ये झालं. गिरगावातल्या आर्यन शाळेमध्ये. म्हणजे आमच्या 10वी मध्ये आम्हाला इंग्लिश म्हणजे आम्हाला मराठी मेन लँग्वेज, हिंदी, संस्कृत आणि चौथी लँग्वेज इंग्लिश. बरं. मी 10वी मध्ये आम्हाला "धिस इज अ बॉय, हिज नेम इज राम. धिस इज अ गर्ल, हर नेम इज सीता. धिस इज हिज फ्रेंड, हिज नेम इज" असं आमचं 10वी मध्ये इंग्लिश होतं. आणि मी एस-एस-सी करून एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये जॉइन झालो. आणि तेव्हा एल्फिन्स्टन आणि झेवियर्स ही 2 मुंबईतली, साऊथ बॉम्बेमधली सगळ्यात सोफिस्टिकेटेड कॉलेजेस. आता तेवढी नसतील. पण त्यावेळेला ते म्हणजे अगदी म्हणजे टॉप मोस्ट साऊथ बॉम्बे कॉलेजेस व एल्फिन्स्टन आणि झेवियर्स. तर मी एल्फिन्स्टनमध्ये फर्स्ट इयर आर्ट्सला जॉइन केलं मी. आणि माझ्या वर्गामध्ये तेव्हा 145 मुंबईतल्या सर्वात सुंदर मुली आणि फक्त 5 मुलं होती. आणि त्या 5 मुलात एक आंधळा होता, हसमुख शहा म्हणून. एक आमच्या प्रिन्सिपल पुशी रेग्यांचा मुलगा होता, मनोज रेगे. त्याचे आई-वडील वरतीच राहायचे. त्यामुळे त्याला कधी मुलींकडे बघताना वगैरे त्याला फार रिस्क घेणं शक्य नव्हतं, की आईने बघितलं तर हिला अभ्यास का नाही करत वगैरे असं म्हणते. तर आम्ही तिघं होतो मुलं. त्यातल्या एकाला फक्त अभ्यासामध्ये इंटरेस्ट होता. तर आम्ही दोघं होतो मुलं, ज्यांना आम्हाला मुलींमध्ये इंटरेस्ट होता. प्रॉब्लेम असा होता, की मला इंग्लिश बोलता येत नव्हतं. सगळ्या मुली इंग्लिश बोलायच्या. म्हणजे एखादी मुलगी माझ्याकडे आली म्हणाली, "भरत, शॅल वी बंक द नेक्स्ट लेक्चर अँड गो फॉर अ फिल्म?" मनातल्या मनात मी आधी उत्तर द्यायचो मनात मराठीमध्ये, की मी आईला घरी जेवायला येतो म्हणून सांगितलंय, तर मी काही येऊ शकत नाही. मी ते ट्रान्सलेट करायचो मनातल्या मनात, की आय हॅव टोल्ड माय मदर, की आय विल कम होम फॉर लंच, सो आय डोंट थिंक आय विल बी एबल टू कम. मग 2-3दा म्हणून बघायचो, की आपलं कुठे प्रोनान्सिएशन चुकतंय का? तर माझं उत्तर येईपर्यंत ती मुलगी सिनेमाला जाऊन यायची परत. त्यामुळे मी नेहमी म्हणतो, की मला आय हॅड 145 रिझन्स टू लर्न इंग्लिश फास्ट. ओके. पण तेव्हा मला हे जाणवलं, की जगामध्ये कुठेही देअर नथिंग लाइक परफेक्ट इंग्लिश. प्रत्येक देशामध्ये माणसं किंवा प्रत्येक प्रांतामध्ये माणसं आपले मातृभाषेतले शब्द वापरून त्या हेलामध्ये इंग्लिश बोलतात. इंग्लंडमध्ये पण लोकं आयरिश ॲक्सेंट, स्कॉटिश ॲक्सेंट आणि कॉकनी ॲक्सेंट आणि काय-काय ॲक्सेंट असतील. फ्रेंच ॲक्सेंट वेगळा, तामिळ ॲक्सेंट वेगळा, मराठी वेगळा. आपले बोलण्यातले आपण ते शब्द वापरतो. तर मी तेव्हा कॉलेजमध्ये असा विचार केला, की मला इंग्लिश बोलताना आपण अडखळतो, की आपल्याला चपकल शब्द आठवत नाही त्या वाक्यामधलं. पण आपल्याला हिंदी माहिती आहे, मला मराठी माहिती मी गुजराती लोकांबरोबर वाढलोय मलबारीला. मी गुजराती बोलतो, वाचतो, लिहितो. मी कच्छी बोलतो. तर म्हटलं आपल्याला समजा नाही आठवला एखादा इंग्लिश शब्द, तर आपण तो मराठी वापरूया, हिंदी वापरूया. त्याने काय फरक पडतो? आणि हे मी कॉलेजमध्ये चालू केलं. बरं. त्या मुलींकडे बोलता यावं म्हणून. हां. पण त्याचा मला प्रचंड उपयोग झाला ॲडव्हर्टायझिंगमध्ये आणि थिएटरमध्ये, करिअरमध्ये. की मी ओके. ह्या भाषेमध्ये जी भारताची भाषा आहे, भारताची प्युअर इंग्लिश भाषा नाहीये. बरोबर. मी नेहमी म्हणतो, की शशी थरूर ह्या माणसाला जास्ती सपोर्ट मिळणार नाही. कारण तो इतका सुंदर बोलतो. लोकांना मग असं एक वाटतं, की अरे इतका छान म्हणजे लोकांना आवडत नाही अशी बोलणारी माणसं. कारण दॅट गिव्हज यू अ इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स. बरोबर. खरी गोष्ट. म्हणजे खरी गोष्ट आहे. माझ्या बाबतीत झालंय. एकदा मी पुण्यात लिटररी कॉन्फरन्स होती. तर शशी थरूर आणि मी आम्ही दोघंही स्पीकर होतो. माझ्या आधी शशी थरूर होते. त्यांचं भाषण संपलं. मग ते म्हणाले, "मिस्टर दाभोळकर नाऊ यू आर नेक्स्ट." मी त्यांना म्हटलं, "एक 10 मिनिटं आपण ब्रेक घेऊया का?" तर ते म्हणाले, की "नाही आता झालाय आमचा चहा, कॉफी ब्रेक. तुम्हाला चहा वगैरे पाहिजे का?" म्हटलं, "नाही, आय वॉन्ट द ऑडियन्स टू गेट ओव्हर हिज परफेक्ट इंग्लिश ॲक्सेंट. नाहीतर माझा मराठी इंग्लिश कोणाला कळणार नाही." पण मराठी इंग्लिश इज मोर ॲक्सेप्टेबल दॅन परफेक्ट इंग्लिश. वाह! कारण लोकांना ते एक आम्ही त्याला ॲडव्हर्टायझिंगमध्ये एम्पॅथी म्हणतो, की यू फील यू आर वन ऑफ अस. तर ह्याचा मला जाहिरातीमध्ये खूप फायदा झाला, नाटकात खूप फायदा झाला. आणि त्याचा उगम झाला कॉलेजमध्ये कॉलेज. असं बोलण्यामध्ये. म्हणजे मी भरत दाभोळकर इज द फादर ऑफ इंग्लिश वगैरे हे खोटं आहे. कारण काय माझी काय भन्नाट
इंटेलेक्च्युअल आयडिया नव्हती. हे माझा हँडिकॅप होता माझा, की मला दोन्ही भाषा बरोबर बोलता येत नाहीत, म्हणून त्या मिक्स करून मी बोलायचो. तर त्यातनं ही तिसरी भाषा निर्माण झाली. खूप छान किस्सा आहे. पण सर मी काही नाटक क्षेत्राकडे वळतो कारण तुम्ही इतकी नाटकं लिहिलेली आहेत. मला वाटतं 40च्या वर नाटकं 32 लिहिलेली आहेत. 33 नाटकं लिहिली. 32 प्लस डायरेक्ट केलेली आहेत एवढी नाटकं. जगभरात ती पोहोचवलेली आहेत. तर आपल्या महाराष्ट्राच्या नवोदित कलाकारांसाठी तुमचा काय हे असेल? कारण खूप लोकं परत जसं तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटला ग्लॅमर क्षेत्र बोललात, इथे सुद्धा ते लोकं मेनस्ट्रीम करियर म्हणून नाटक किंवा सिनेमा किंवा सीरियल्स किंवा याच्याकडे वळतात. की तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? नाटकातलं मला माहित नाही मराठी नाटकांबद्दल काय म्हणजे कितपत चालतात ओव्हरऑल वगैरे. नाटकं. पण मी एक बघितलं, की आतापर्यंत गुजराती नाटकाचा एक जो भाग होता, दॅट कॅन बी टेकन ॲज अ प्रोफेशन. की त्यांची महिन्यातनं 25 वगैरे शो होतात त्यांचे. ओके. यू कॅन इनफ मनी. ओके. मराठी नाटकं पूर्वी अशीच व्हायची, बरं. की आज 11 वाजता एक शो आहे, 4 वाजता शो आहे, नंतर 8 वाजता शो आहे. आता असं होत नाही असं मी ऐकलंय. हो, हो. आता फक्त करेक्ट. शनिवारी किंवा रविवारी शो होतात. पूर्वी दौरे व्हायचे. 8 दिवस दौरे आहेत म्हणजे 10 शोज झाले. तुमचे एवढे पैसे तुम्हाला मिळायचे. आता असं होत नाहीये. तर त्यामुळे मला असं नेहमी वाटतं, की कुठलीही एंटरटेनमेंट इंडस्ट्री म्हणजे सिनेमा असो किंवा नाटक असो, आयडियली डोंट टेक इट अप ॲज युअर प्रायमरी प्रोफेशन. तुम्ही तुमचं शिक्षण पुरं करा. टेक अप अ जॉब. मग व्हॉट वी कॉल इन इंग्लिशमध्ये आम्ही त्याला टेस्टिंग ऑफ द वॉटर म्हणतो, की तुम्ही बघा जमतंय का आपल्याला इकडे? एखादा रोल मिळतोय का आपल्याला चांगला? त्यांनी आपलं पुढे काही होऊ शकतं. म्हणजे मोठमोठी माणसं आपल्या मराठीमधली दिलीप प्रभावळकर वगैरे माणसं जी आहेत, ते नोकऱ्या करायचे. शिकले, नोकऱ्या करायचे. मग त्यांनी चेक चेक केलं, की आपण इकडे काय आपलं होऊ शकतं, रिमा लागू नोकरी करायची. मग तिने बघितलं, की आपण नाटकात आपल्याला चांगलं काम मिळतंय, चांगले पैसे मिळतायत. मग त्याने नोकरी सोडली. तर असे खूप किस्से आहेत, की जे लोकं नोकरी करायची आणखीन त्यांना जेव्हा कळलं, की आपलं काही इकडे आपला जम बसू शकतो, तेव्हा ते नोकरी सोडून त्या एरियामध्ये शिरले. तेव्हा फक्त आपला हा प्रायमरी फोकस सिनेमात जायचा आहे. कारण माझ्या मित्राने मला सांगितलं, की मी छान दिसतो, मी छान ॲक्टिंग करतो म्हणून तुम्हाला कोणी सिनेमात घेत नाही. बरं. कारण तुमच्यासारखी 10,000 माणसं दररोज सिनेमात यायला क्षेत्रात येतात. येतात. बरोबर आहे. निरनिराळ्या खरं. भागातून देशातल्या, मुंबईमध्ये बरोबर. आणि सगळ्यांना चान्स मिळत नाही तिकडे. म्हणजे तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य डावाला लावू नका. नाही. म्हणजे त्या तुम्ही आता मी म्हटलं, की मला एकदा आमचं ते मिफ्ताचं अवॉर्ड होतं सिंगापूरमध्ये हं. आणि परत येताना मी माझ्या प्लेनमध्ये माझ्यासमोर 2 मुलं बसलेली पंजाबमधली आणि त्यांचं डिस्कशन चाललेलं, की तुम्हाला की माय फादर इज आस्किंग मी टू जॉइन द बिझनेस. पण मला मेरा पैशन थिएटर है यार. मुझे थिएटर करना है यार. मेरा पैशन है थिएटर. मैं नौकरी क्यों करूँगा? मैं जॉब बिझनेस क्यों करूँगा? त्यांचं खूप वेळ चाललं होतं. तर मी त्यांना बोलवलं माझ्याकडं. तर तुम्हाला ती ओळखत नाही. यू डोंट नो मी. माय नेम इज भरत दाभोळकर. मी आय डू ॲडव्हर्टायझिंग आणि थिएटर. तर म्हटलं मी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री किती वाजले तरी मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये असतो. मीटिंग्ज असतात, हे असतं. ते संपलं की म्हटलं मी रिहर्सल करतो. जेव्हा लोकं घरी जाऊन किंवा क्लबला गेले किंवा रविवारी आम्हाला इकडे क्लबला जायचं आहे, आम्हाला सुट्टीवर जायचं आहे, तेव्हा आम्ही नाटक करतो. तेव्हा आम्ही रिहर्सल्स करतो. वाह! दॅट इज कॉल्ड पॅशन. बरोबर. की आपलं काम सांभाळून तुम्ही जास्ती आणखीन तास वाढवून दिवसाचे तुम्ही आपली हौस आहे म्हणून काहीतरी कराल, दॅट इज कॉल्ड पॅशन. मी नोकरी करणारा फक्त थिएटर करून हे पॅशन नाहीये. करेक्ट. तर त्यांना मी म्हटलं, "बघ प्लीज अंडरस्टँड दिस." मी म्हटलं, "आतापर्यंत 32 नाटकं लिहिली आहेत मी आणि मी नोकरी करून लिहिली आहेत आणि ॲडव्हर्टायझिंग इज नॉट अ 9 to 5 जॉब." म्हणजे माझं सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत माझं कधी-कधी आमचे ऑफिस चालायचं. त्यानंतर आम्ही रिहर्सल करायचो. मग आम्ही 9:30 ते 11 पर्यंत रिहर्सल करायचो. आणि ते शनिवार, रविवारी आम्ही कधी आम्हाला सुट्टी मिळाली नाही कधी. कारण आमचे नाटकाचे शो असायचे. नाटकाचे शो असतात. ह्याला पॅशन म्हणतात. त्याला पाहिजे. तेव्हा सिनेमात जायचंय मला, की समबडी माय फ्रेंड्स सेड की यू आर गुड लुकिंग असं करून काही होत नाही. इट्स द रॉंग प्रोफेशन रॉंग टू गेट प्रोफेशन. इन. बरं सर अजून एक विचारायचं आहे, कारण अनेक लोकांना मॉडेलिंग किंवा त्या ॲडमध्ये अपीअर व्हायचा. बट आता काय वयोगट राहिला नाही. म्हणजे अगदी हो. सगळे लोकं येतात. तिथे सुद्धा तुम्ही त्यांना काय सांगाल, की काही पोर्टफोलिओ बनवताना काही काळजी घ्यावी किंवा कसा बनवावा त्यांनी करेक्ट पोर्टफोलिओ? हे लोकांना कुणालाही कळत नाही. माझ्या कुणाच्या ओळखीच्या माणसांना हे कळत नाही, की जसं आम्ही प्रॉडक्ट पोझिशनिंग करतो ना, की आपला प्रॉडक्ट आपण कुठल्या लोकांसाठी आणि कसा प्रेझेंट करावा. त्याचं आवरण जे आहे, त्याचं पॅकेजिंग ते हिरवं असावं का निळं असावं, की त्याला आम्ही पोझिशनिंग म्हणतो, की पोझिशन युअर ब्रँड ॲज अ स्ट्राँग टी फॉर पीपल हू प्रिफर स्ट्राँग टी असं काहीतरी आम्ही ते हे असतं. मॉडेल्स शुड डू द सेम थिंग. मी बघतो की सगळे मॉडेल ज्यांना करायचं असतं मॉडेलिंग, ते एकाच टाईपचे कपडे घालतात. ते एकच त्यांना सगळ्यात त्यामुळे तुमच्यासारखी त्यांना आम्ही मी टू म्हणतो ॲडव्हर्टायझिंगमध्ये. हे ते वाईट मी टू नाही, हां, हे हे वेगळं. चांगलं मी टू. की मी टू म्हणजे आय एम अल्सो लाइक यू. तर प्रत्येक मॉडेल जे मी बघतो कोणी येतात, तर दे आर ऑल इंटू धिस थिंग की
ह्या मुली शॉर्ट ब्लॅक स्कर्ट घालतात, मी पण तेच घालते. तशा 10,000 मुली आहेत. अनलेस यू पोझिशन युअरसेल्फ की मी काहीतरी वेगळं करते. मी फक्त साडीमध्ये असते. मग अशा खूप नट्या झाल्या मोठ्या, की ज्यांनी आता विद्या बालन वगैरे ह्याच्यात Absolutely. होतो लोकं परफेक्ट. किंवा स्मिता पाटील होती. येस. दे डिड नॉट गो इंटू बीइंग ग्लॅमरस. त्यांनी आपला एक स्लॉट निर्माण केला. म्हणजे बिसाइड्स बीइंग ग्रेट ॲक्ट्रेसेस ते वेगळं. त्याचं अलाहिद आहे. ते नंतर त्यांचं तुम्ही काम केलं की तुम्हाला कळतं की सुंदर ॲक्ट्रेस आहे. बरोबर आहे. पण सुरुवातीपासून हे जे पोझिशनिंग आहे, ते तुम्हाला कळलं पाहिजे. तुमच्या इव्हन पर्सनल लाईफमध्ये की तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा कारण सगळ्यांचा एक अट्टहास असा असतो की आय मस्ट लुक लाइक एव्हरीबडी एल्स. किती छान बोललात तुम्ही मी लोकांना नेहमी पोझिशन. म्हणतो की तुम्ही थिंक ऑफ व्हॉट इज युअर पोझिशन. वाह! मी तुम्हाला व्हॉट डू यू वॉन्ट टू कन्वे टू पीपल. म्हणजे मी ह्याला जाऊन बोलतो, आय गो अँड टॉक ॲट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स. त्यांना म्हणतो की तुम्ही सगळे यू आर ऑल लाइक सिमिलर. तुम्ही आता 30 माणसं आहात, तुम्ही 5 व्हाल मुलं-मुली. तुम्ही इंटरव्ह्यूला जाल. यू ऑल फ्रॉम द सेम इन्स्टिट्यूट. तुम्ही तेच म्हणाल की आम्ही बिझनेस मॅनेजमेंट केलंय, मी हे केलंय, मला इतके मार्क मिळाले. तुम्ही सुटात जाल तिकडे हे कराल. व्हाय शुड अ कंपनी एम्प्लॉय यू? अनलेस यू कॅन से मी ह्यांच्यासारखा नाही आहे. माझ्यात काहीतरी आणखीन वेगळं आहे, जे माझ्या बाकीच्या 29 मित्र-मैत्रिणीमध्ये नाहीये. तर हे तुम्ही दाखवणं हे अतिशय गरजेचं आहे, की डोंट बी अफ्रेड टू बी सेम. म्हणजे नाही सॉरी, डोंट बी अफ्रेड टू बी डिफरंट. बी अफ्रेड टू बी सेम. वाह! तुम्ही बाकीच्यांसारखं राहू नका. तुम्ही त्यात काहीतरी वेगळं करा. काहीतरी वेगळं. आणि त्यात तुम्हाला मग लोकं तुम्हाला ते नोटीस यू कॅन यू पोझिशन युअरसेल्फ डिफरंटली. करेक्ट. ह्याची फार गरज आहे. ज्यांना मॉडेलिंग करायचं आहे. त्यांना ॲक्टिंग इज अ डिफरंट प्रोफेशन. बरोबर, तुम्ही जेव्हा absolutely. ॲक्टिंग कराल तेव्हा तुमची ब्रिलियंट ॲक्टिंग तुम्ही असेल तर तुम्हाला कधीही कामं मिळत जातात. सगळे जे मोठी-मोठी आता आपले ॲक्टर्स आहेत, ते ब्रिलियंट ॲक्टर्स. फरक आहे ना, म्हणजे एक मॉडेल आणि ॲक्टर म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट क्षेत्रामध्ये मॉडेल आणि ॲक्टिंग मध्ये दोन्ही फरक आहे. म्हणजे प्रत्येक मॉडेलला ॲक्टिंग येणं गरजेचं नाही. नाहीये. आणि तसंच आहे की तो ॲक्टर ऑटोमॅटिकली मॉडेल होतो. कारण आमच्या 30 सेकंदामध्ये आम्हाला 2 सेकंद याचा चेहरा येईल, 3 सेकंद असं हे असतं. त्यामुळे त्यात तुम्ही काय फारसं ॲक्टिंग करूही शकत नाही. करू शकत नाही. म्हणजे हाईट आता हाईट, वेट हे सगळे गेम्स राहिलेले हां, नाही. कारण त्यात तुम्हाला ॲडव्हर्टायझिंगमध्ये 2 गोष्टी असतात. एक ॲस्पिरेशन आणि एक आयडेंटिफिकेशन. आता मी लॉरियल किंवा गार्नियरचं जाहिराती मी करायचो किंवा लॅक्मेच्या पूर्वी करायचो. मग त्यात आम्हाला वी डिपेंडेड ऑन ॲस्पिरेशन्स. की मला ह्यासारखं व्हायचं आहे. मला सलमान खानसारखी बॉडी पाहिजे. मला माधुरी दीक्षितसारखं मला चेहरा पाहिजे. तसे मला मेकअप करायचे. दॅट्स ॲस्पिरेशन. मला असं व्हायचंय. अदर थिंग इज आयडेंटिफिकेशन. म्हणजे ही बाई माझ्यासारखी आहे. ती रेननी कपडे धुते किंवा ती माझ्यासारखी बाई आहे. तर आय एम लाइक हर. त्यामुळे आय विल बाय व्हॉट शी इज युजिंग. तर हे करणं फार महत्त्वाचं असतं. तुमचा कुठला प्रॉडक्ट आहे, इज ॲस्पिरेशनल प्रॉडक्ट का आयडेंटिफिकेशन प्रॉडक्ट. त्याप्रमाणे तुमची कॅम्पेन चेंज होते. तसं मॉडेलिंग पण चेंज होतं. बरोबर. की मला ग्लॅमरस व्हायची गरज नाही. मला हाउसवाईफ म्हणूनच काम करायचंय. बरोबर. त्याची खूप गरज आहे लोकांना. तसं लोकांना हाउसवाईफ मॉडेल्स पाहिजे असतात. ॲब्सोल्युटली. तर ते तुम्ही तो पोझिशन युअरसेल्फ एज दॅट. तर मला विचारायचं आहे कमर्शियल वेने, कारण आज नवोदितांना खरंच माहिती नसतं. खूप जण पाण्यात उडी मारतात, पोहतात आणि नंतर कळतं की दिस इज नॉट द राइट प्लेस. तर आज नाटक, ॲडव्हर्टाइजमेंट क्षेत्र किंवा आपण सिनेमा म्हणू, त्याच्यामध्ये ॲक्चुअली कमर्शियली स्टॅबिलिटी कशामध्ये? कमर्शियल स्टॅबिलिटी कुठल्याही जॉबमध्ये आहे. नाटक हा जॉब नाही, सिनेमा हा जॉब नाही. बरं. तुम्ही कुठलाही जॉब घेतलात, म्हणजे तुम्ही बँकेत घ्या, इन्शुरन्स कंपनीमध्ये घ्या, ॲडव्हर्टायझिंगमध्ये घ्या, कुठल्याही कंपनी, कॉर्पोरेट हाऊसमध्ये घ्या. तुम्ही नीटपणे काम केलं, तुम्ही दरवर्षी तुमचा पगार वाढतो, तुमची लेव्हल वाढते, तुमचा हुद्दा वाढतो. थिएटर म्हणा किंवा तुमचं फिल्म म्हणा, इज द ओन्ली एंटरटेनमेंट इंडस्ट्री अशी इंडस्ट्री आहे, की ज्यात दरवर्षी तुम्ही खालती येत जाता. तुम्ही वरती जात नाही. बरोबर. आता अमिताभ बच्चन, हू इज द ग्रेटेस्ट ॲक्टर ऑफ द डेकेड किंवा ऑफ द सेंचुरी, सेंचुरी. त्याला सलमान खानच्या 10% पैसे मिळत नसतील सिनेमासाठी ओके. किंवा अक्षय कुमारच्या 10% मिळत नसतील. हं. कारण ही इज इन अ डिफरंट कॅटेगरी. त्याला एवढे पैसे नाही मिळत. त्याच्या नावावर एवढे सिनेमा चालत नाहीत. तर हे जे आहे ते ओन्ली एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये होतं, की तुम्ही जसं तुमचं वय वाढत जाईल तेव्हा तुमचा पगार कमी होतो आणि तुमचा हुद्दा कमी होतो. आणि इथे उलट आहे. इथे बाकी कॉर्पोरेट लाईफमध्ये आमचं उलटं आहे. आम्ही वरती जातो. इफ आय स्टार्ट ॲज अ क्लायंट सर्व्हिसिंग एक्झिक्युटिव्ह, आय विल बिकम मॅनेजर, आय विल बिकम व्हाईस प्रेसिडेंट, आय विल बिकम मॅनेजिंग डायरेक्टर. माझे पैसे वाढतील, माझा हुद्दा वाढेल. कुठल्याही कंपनीमध्ये. नाही का? ॲडव्हर्टायझिंगमध्येच नाही कुठेही. तर हे उलटं होतं. म्हणजे हे चढती भाषणी आणि उतरती भाषणी तसं आहे ते. तर तुम्ही अनेक अनेक भाषेच्या पिक्चर म्हणजे तामिळ, तेलुगू, गुजराती, मला वाटतं हिंदी, मराठी, इंग्लिश खूप पिक्चर्समध्ये कामं केलेली आहेत.
त्यातले काही अनुभव जे खरंच नवोदितांना शिकण्यासारखे आहेत किंवा ते अनुभव ज्याच्याने मला असं वाटतं, की कुठेतरी एक भले ते गमतीचे अनुभव असतील, पण त्यातनं शिकण्यासारखं काही आहे का? मला सांगाल तुम्ही काही? काही मी अनेक्डोट्स लहान-लहान कामं करतो. मी मराठीमध्ये, हिंदीमध्ये खूप केली आहेत आणि मी प्रत्येक भाषेमध्ये जी कामं केली आहेत ना, ती त्यातल्या भाषेमध्ये सुपरस्टार्सवर कामे केली आहेत. म्हणजे हिंदीमध्ये मी शाहरुख खान, अ, अमिताभ बच्चन, अजय देवगण, सलमान खान ह्यांच्यावर मी कामं केली आहेत. अशी पटकन आठवलेली नावं म्हणजे. ॲब्सोल्युटली मोठी सैफ अली खान वगैरे अशी ऑल सगळी. नंतर मराठीमध्ये मी सगळ्या मोठमोठ्या लोकांवर, मी महेश मांजरेकरवर केली, मग भरत जाधव, सचिन खेडेकर सगळ्यांवर ऑल कामं केली. अतुल काळे वगैरे. तामिळमध्ये मी रजनीकांतवर सगळ्यात मोठा सिनेमा केला. नंतर त्यागराजन, आणखीन प्रशांत भोर केला. मल्याळममध्ये मी मोहनलाल, दिलीप, जयराम आणि कॅप्टन राजू हे सगळ्यात टॉपचे लेव्हल आहेत आणि पृथ्वीराज, नवीन उभरता जो सुपरस्टार आहे, त्यांच्यावर 2 मल्याळम सिनेमे केलेत. तेलुगूमध्ये मी नागार्जुनाबरोबर सिनेमा केला. आणखी नंतर एक आता हल्ली काश्मीरमध्ये एक सिनेमा केला. मी एक भोजपुरी सिनेमा केला. तर त्यात मी एक लक्षात ठेवून केले हे सिनेमा, की माझ्यामुळे कुठलाही सिनेमा चालत नाही किंवा माझ्यामुळे कुठलाही सिनेमा पडत नाही. त्यामुळे माझ्या रोलला काही फारसं महत्त्व नसतं. कारण मी ह्या सुपरस्टारवर काम केल्यामुळे आता सलमान खानचा सिनेमा सलमानमुळे चालेल किंवा पडेल. त्यात मी आहे की नाही ह्याला काही फरक पडत नाही. त्यामुळे मला ही मजा असते. मला हा प्रोफेशन नाही आहे मला. हे माझे मित्र आहेत. आता जॅकी श्रॉफ माझा सिनेमात जाण्याच्या पूर्वीपासून मित्र आहे. सलमान माझा सिनेमात जाण्याच्या पहिल्यापासून माझा मित्र आहे. मिथुन चक्र हे माझे मित्र आहेत सगळे. जुही चावला वगैरे. त्यामुळे फॉर मी इट्स अ पिकनिक वर्किंग विथ देम. करेक्ट. म्हणजे मला हे माझं करियर नाही आहे. त्यात मी काही मोठा रोलही मागत नाही. मला तुम्ही 2 दिवस काम द्या, 3 दिवस काम द्या, मी मजेत करतो. आता मी एक वेब सीरीज करतोय. 8-10 दिवस त्याचं काम आहे. 10-9 दिवस झाले. ही मजा म्हणून करतो मी. त्यामुळे मला त्याचा स्ट्रेस येत नाही कधी. मोठ्या स्टार्सना भयंकर स्ट्रेस असतो. मी सुनील शेट्टी माझा मित्र आहे. तो म्हणायचा, "भरत, एव्हरी फ्रायडे वी डाय अ लिटल." कारण आमचा सिनेमा येतोय आज. तो चालेल की नाही? कारण दुसरा प्रॉब्लेम काय असतो ना, ह्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये, आता आमच्या इंडस्ट्रीमध्ये मी किती चांगल्या ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन्स लिहू शकेन, ह्याला महत्त्व आहे. बरोबर. हे मी आयुष्यभर करू शकेन. माझ्या वयाच्या 15 वर्षापासून मी वयाच्या 80 वर्षापर्यंत मी करू शकेन. ॲज लाँग ॲज आय कॅन राईट वेल, इट विल सेल. बिलकुल. ह्या इंडस्ट्रीमध्ये इट इज नॉट युअर टॅलेंट. ओके. इट इज व्हॉट द पीपल वॉन्ट. मी याचं उदाहरण नेहमी लोकांना देतो मी, की राजेश खन्ना हा म्हणतात, की द ओन्ली जेन्युइन फेनॉमेनन हं, हं. वॉज नॉट अमिताभ बच्चन, इज नॉट अमिताभ बच्चन, इज राजेश खन्ना. ओके. ज्या लेव्हलला राजेश खन्ना पोहोचला त्या 8 वर्षामध्ये, त्या लेव्हलला कोणीही पोहोचलेलं नाहीये. नॉट इव्हन अमिताभ बच्चन, नॉट इव्हन सलमान खान. म्हणजे लोकं असं ऐकलंय मी, म्हणजे हे स्टार्सकडनं ऐकलंय मी, की अमिताभ बच्चन म्हणाला, की त्याला बायका रक्तानी पत्र लिहायच्या, "विल यू मॅरी मी?" वगैरे म्हणून. ती बिंदू मला म्हणाली, की त्याची गाडी बाहेर पडली ह्याच्यातनं, त्याच्या बंगल्यात बंगल्यातनं नाही, त्याच्या आमच्या सेटवरनं सेटवर. तिकडनं, की त्यावर लिपस्टिक मार्क असायचे. बायका त्याची गाडीला किस करायच्या. राजेश खन्नाची गाडी आहे म्हणून. मी जर सलमान खानला म्हटलं, की तुझ्या घरासमोर ते 15-20 माणसं उभी असतात, आम्हाला ते जाता येत नाही तिकडनं. म्हटलं वाटेत आम्हाला जायचं असेल लँड एंडला, तर नेहमी तुझ्या घरासमोर ठेवलेली माणसं बघत असतो, कधी ते गॅलरीमध्ये येशील वगैरे. तो म्हणाला, किती माणसं असतात? म्हटलं असतात 10-15 माणसं. पण 10-15 ना, राजेश खन्नाच्या घरासमोर 200 माणसं उभी असायची, त्या कार्टर रोडवरती. मग तो असा बसलाय आणि इकडे बघतोय गॅलरीमध्ये बसून, की तिकडे फुटपाथवरती 200 माणसं त्याला बघायला उभी असायची. आणि तो असा फिरला इकडे बघायला, की ती 200 माणसं तिकडे जायची. हे मला सलमान खानने सांगितलं. हा त्याचा लेव्हल होता. स्टारडम. तो तशीच ॲक्टिंग करायचा, जी लोकांना आवडायची. ते आवडायची. एका विशिष्ट काळामध्ये लोकांना रोमॅन्टिक ॲक्टिंग आवडणं बंद झालं. बरोबर. त्याची काही चूक नाही. तर तो तेच करायचा. ॲब्सोल्युटली. तेव्हा ॲक्शन हिरोचा पण जमाना. पीपल स्टॉप सीइंग हिज फिल्म्स, कारण आता मला ॲक्शन फिल्म बघायच्या आहेत. मग तो अँग्री यंग मॅन तेव्हा आला. तर राजेश खन्नाची काही चुकी नव्हती. ऑडियन्स टेस्ट चेंज्ड आणि त्यामुळे त्याचं करियर संपलं. तर हा एक अतिशय डेंजरस भाग असतो एंटरटेनमेंटमध्ये, की तुम्हाला लोकांना तुम्ही आवडता का? आणि तुम्ही तेच करता. उद्या तर लोकांना ते हेच आवडत नाही आता. लोकांना आणखीन काहीतरी वेगळं बघायचंय आणि तुमचं करियर कॅन गेट ओव्हर. हे अतिशय डेंजरस गोष्ट आहे ही. किती डेंजरस गोष्ट आहे. खरी गोष्ट म्हणजे एकेकाळी तुम्ही नंबर 1 आणि मला असं वाटतं आता काय अमिताभ बच्चन इतका टॅलेंटेड माणूस आहे, की तो वेगवेगळ्या गोष्टी करतो. तसं कोणीच करू शकत नाही. मग त्याचे कंटेम्पररी जे होते तेव्हाचे धर्मेंद्र म्हणा किंवा जितेंद्र म्हणा, ते काही असं करू शकत नाहीत, कारण त्यांना ह्या लेव्हलचं टॅलेंट नाहीये.
शत्रुघ्न सिन्हा, जे कोणी त्याच्याबरोबर होती माणसं. Absolutely. हा माणूस काही करू शकतो. जेव्हा मी म्हटलं, की मला ॲडव्हर्टायझिंगमध्ये जॉइन करायचं आहे, हे प्रोफेशन. हा नेहमी एक प्रॉब्लेम यायचा, की मी वकील आहे. वकील म्हणजे मी LLB केली, मी प्रॅक्टिस नाही केली कधी. मी बिझनेस मॅनेजमेंट केलंय. तर मला प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये लोकं प्रश्न विचारायचे, की "तुला आम्ही का घेऊ?" म्हणजे तुझं काय दॅट यू आर कमिंग अँड सेइंग, की आय एम इंटरेस्टेड इन ॲडव्हर्टायझिंग. पण हे सगळंच म्हणतात. देअर नथिंग दॅट शोज की तुला इंटरेस्ट आहे याच्यात. कारण तू लॉयर आहेस. मग तू लॉ का केलंस तू? आणि तेव्हा काही कोर्सेस नव्हते. म्हणजे ते लहान-लहान एका वर्षाचे वगैरे कोर्सेस असतील तेव्हा. तर मी तेव्हा नेहमी विचार करायचो, की तुम्ही समजा इंजिनिअरिंग केलत, तर तुम्हाला कोणी विचारत नाही, की तुला इंजिनिअरिंग जॉब का देऊ? बरोबर. कारण यू डन एज्युकेशन इंजिनिअरिंग. म्हणून जेव्हा हा एक प्रस्ताव निघाला तेव्हा, की आपण एक स्पेशल ॲडव्हर्टायझिंगचा कोर्स चालू करू शकतो का युनिव्हर्सिटीमध्ये? तर त्या कमिटीमध्ये मी होतो. आम्ही BMM चालू केलं. तर बॅचलर ऑफ मास मीडिया हा जो आहे, हा जो कोर्स. त्यात तो कोर्स तयार करण्यामध्ये मी आणखीन एक ॲडव्हर्टायझिंगमधला माणूस, आणखीन युनिव्हर्सिटीमध्ये काही 2 माणसं होती. क्या बात! तर क्या आम्ही बात! लोकांनी तो कोर्स बसून तयार केला. आणि मला वाटतं पहिल्या वर्षी काहीतरी 8 एक कॉलेजेसनं घेतला. नॅशनल कॉलेजवर यांनी घेतला. मग आम्ही तिकडे जाऊन भाषणं द्यायचो, की हे पहिलं वर्ष आहे तुमचं, तर याच्यात प्लीज काय? मेक शुअर. आणि आमची एक्स्पेक्टेशन ही होती, की आता यंग माणसं जी आहेत, मुलं-मुली, इफ दे डू BMM, हं. त्यांना हा प्रश्न कधी विचारला जाणार नाही, की तुम्हाला आम्ही ॲडव्हर्टायझिंगमध्ये का घेऊ? पण तुम्ही कोर्स केलाय. म्हणजे दॅट प्रूव्हज की आय एम इंटरेस्टेड इन ॲडव्हर्टायझिंग. तर BMM करण्यामागचा उद्देश हा होता, क्या बात! क्या बात! ही फार मला वाटतं की हे कोणाला लोकांना हां, माहितीच नाहीये ही गोष्ट. की लोकांनी ह्यांना कधी असा प्रश्न विचारू नये, की आम्ही तुम्हाला का ॲडव्हर्टायझिंगमध्ये नोकरी देऊ? त्यासाठी तुम्ही तो कोर्स. कारण मी केलाय हा कोर्स. मी बाकी काही BSc नाही केलं, मी BA नाही केलं, मी BCom नाही केलं आणि आता मी आपल्या उगीच मला नोकरी पाहिजे म्हणून म्हणतोय, की मला ह्याच्यात इंटरेस्ट बरोबर, आहे. बरोबर. मी BMM केलाय. म्हणजे आय एम इंटरेस्टेड इन ती ॲडव्हर्टायझिंग म्हणून मी स्ट्रीम हे निर्माण झाली. तर दॅट गिव्ह यू अ बॅकिंग. आयडेंटिफिकेशन मिळालं. तर म्हणून आम्ही BMM चालू क्या बात है! क्या बात है! सर ही ऐकूनच खूप बरं वाटलं. कारण आत्तापर्यंत ही गोष्ट मला वाटतं इव्हन व्ह्युअर्सला नवीन आहे ही गोष्ट. हो, आणि गर्व आहे म्हणजे खरंच गर्व आहे, की कारण असा कोर्स गरजेचा होता. हो, हो. तर तुम्ही इतक्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे म्हणजे मग तो ब्रँड्स बरोबर आहे म्हणजे नुसते इंडियन नाही, इंटरनॅशनल ब्रँड्स बरोबर आहेत. नाटकांचा अनुभव आहे. आत्ता तुम्ही सांगितल्या एवढ्या सगळ्या लँग्वेजेसच्या पिक्चर्स बरोबर आहे. त्यातले काही आम्हाला तुम्ही सांगू शकाल का किस्से? 1-2 तुमच्या आठवणीतले, जवळचे, जे नेहमीच तुमच्या जवळ राहिलेले आहेत. कुठल्याही गोष्टीमध्ये आमच्या इव्हन कॅम्पेन लोकांना नेहमी म्हणतो, की तुम्ही आमची एक 30 सेकंदाची ॲड बघता. त्याच्या पाठी काय-काय होतं तुम्हाला कधी कळत नाही. तर आता फॉर एक्झाम्पल व्हिडिओकॉन लॉन्च केला ॲज अ ब्रँड. व्हिडिओकॉन टेलिव्हिजन तेव्हा पहिल्यांदा. तर तेव्हा माझी कॅम्पेन अशी होती, की ते मला म्हणाले, की दूत तेव्हा म्हणाले, की आमचा वी आर द हायेस्ट सेलिंग हायेस्ट मॅन्युफॅक्चर्ड टेलिव्हिजन इन द कंट्री. वी आर द किंग्स ऑफ दिस थिंग. तर म्हटलं आपण एक तुमचा सिम्बॉल असा करूया, की किंग म्हणजे लायन, यू आर द लायन ऑफ दिस फील्ड. तर आपण सिंहाला घेऊन जाहिरात करूया. तर मी जाहिरात लिहिली ती, की असं एक ती मुलगी टीव्ही बघत बसली. आणखीन एक रस्त्यावर असा एक सिंह चाललाय आणि तो असा येतो. आणखीन ती त्या टीव्हीवर त्याला बघते आणि बघता-बघता तो तिच्या बाजूला येऊन बसतो सिंह, हो. की ब्रिंग होम द लीडर, द किंग इज ऑन द मूव्ह, अशी ती आमची लाईन होती. तर मी ती कॅम्पेन लिहिली, अप्रूव्ह झाली वगैरे. त्यांना वाटलं, की मी ॲनिमेशनचा सिंह म्हणतोय म्हणून. मला खरा सिंह पाहिजे होता. हे मी कोणाला मी बोलताना मला कळलं नाही, की त्यांना कळलेलं नाहीये. तर ते म्हणाले, "चलो हम जाएंगे एनिमेशन." म्हटलं, "एनिमेशन नहीं, मुझे असली शेर चाहिए." तर खरा सिंह कुठून आणायचा? मग आम्ही खूप चौकशा केल्या. मग तेव्हा मला वाटतं महाराष्ट्रात कुठेतरी ती जेमिनी का जंबो सर्कस होती. तर आम्ही त्यांना फोन केला, की "आपके पास शेर है क्या?" ते म्हणे, "हाँ है." म्हटलं, "ट्रेन्ड है क्या?" म्हणा, "हाँ, एकदम ट्रेन्ड है, अफ्रीकन शेर है, एकदम ट्रेन्ड है." तर म्हटलं, "हमको चाहिए 2 दिन के लिए." तर आम्ही रॉनी स्ट्रुवरांनी आमची ती फिल्म केली होती त्याच्या कंपनीने UTVनी. हं. आणि म्हटलं आपण परमिशन घेऊया. तर तुम्हाला सिंहाला रस्त्यावर सोडायला परमिशन पोलिसांकडनं मिळत नाही. कुठलाही वाईल्ड ॲनिमल. आम्ही म्हटलं आपण रात्री आम्हाला करायचंय. आम्ही हॉर्निमन सर्कलला करू. इकडे काही ऑफिसेस आहेत. ते म्हणाले, "नाही, रस्त्यावर तुम्ही सिंहाला काढू शकत नाही. परमिशन आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. सिंहाला मोकळा सोडायचा रस्त्यावरती." मग आम्ही एका स्टुडिओमध्ये मोठा सेट लावला. बिजॉन दासगुप्ता मला आठवतं त्यांनी सेट केला. अप्रतिम त्यांनी सेट केला होता. म्हणजे असं एक रस्ता आहे. 2 मजला अशी हे आहेत ऑफिसेस हां, म्हणजे हां, हां, शोरूम्स वगैरे हां, आहेत. हां. तिकडे कुठे पाणी पडलं तर तो व्हिडिओकॉनचा लोगो त्यात दिसतोय वगैरे आणि तो सिंह असा त्यातनं अशी माझी कल्पना होती. तर आमच्या शूटिंगच्या आदल्या दिवशी जेव्हा तो सिंह यायचा होता, तर तेव्हा एक छोटी सर्कस आली तिथे.
मग त्यांनी त्या जेमिनी का कोणी जम्बो सर्कसने आम्हाला 1 सिंह, 1 वाघ, 4 माकडं आणि 10 पक्षीवर असं काय-काय पाठवलं. तर मी त्यांना म्हटलं, "ह्याची काय गरज आहे? आम्हाला एकच सिंह पाहिजे." म्हणाले, "नाही, त्याला एकटं वाटेल तिकडे. त्याला सवय आहे त्या आवाजांची आजूबाजूला. म्हणून आम्ही हे प्राणी पाठवलेत आणि पक्षी." तर ते 2-3 ह्याच्यामधनं ती ट्रेन आली तिकडे. तर म्हटलं, "ठीक आहे आता." तर मी आमच्या ऑफिसला म्हटलं, की "एक गेट अ फोटोग्राफर स्टिल फोटोग्राफीसाठी हू लाइक्स ॲनिमल्स." असा कोणतरी माणूस घे. तर तो मूर्ख होता. त्यांनी जो फोटोग्राफर तो ही वॉज अ फॅशन फोटोग्राफर. त्याने आणला. तर आम्ही रात्री शूटिंग होतं आमचं 8-1 वाजता. तर तो रस्ता-बिस्ता असा ते आम्ही तयार झालो सगळं आणि ते फक्त सिंहाचा शॉट होता. ते मुलीचा घरचा शॉट वेगळ्या ठिकाणी होता तो. तर म्हटलं, "निकालो उसको बाहर." तर त्याने तो असं त्या टायरवरती तो हे असतं ना, गाडी असते त्यांची ते जाळीची त्याचा पिंजरा असतो. त्याने उघडला. मग त्या सिंहाने बाहेर उडी मारली आणि तिकडे जाऊन तो बसला. तर मी त्याला म्हटलं, "उसको चलाओ." तर तो म्हणाला, की त्याला काय तो ट्रेन म्हणजे काय होता, की तो उडी मारायचा आणखीन त्या सुलावर जाऊन बसायचा तो. त्याला चालायचं त्याला ट्रेनिंग नव्हतं. तर मग मी त्याला म्हटलं, "उसको चलने को बोलो." तो म्हणाला, "यही करता है वो." म्हटलं, "ऐसा कैसा वो रस्ते पे हमने इतना बड़ा रास्ता बनाया है, उस पे चलना मांगता है वो." मग तो म्हणाला, "नहीं चलता है वो." चल तो तो उघडला की आणि ते परत उघडलं की तो परत आतमध्ये यायचा सिंह. आणि ते त्याने दार उघडलं असं वरती की तो उडी मारून बाहेर तिकडे जाऊन बसायचा. त्याला माहिती आहे की 4 पावलावरती आपण बसायचं जाऊन आणि उघडलं की परत आत जायचा तो. मग तो त्यांचाच एक मूर्ख माणूस होता सर्कशीमध्ये. तो म्हणाला, "हम लोग एक काम करते हैं, उसको हम लोग हार्नेस लगाते हैं." मग त्यांनी त्याला 2 तारांचे हार्नेस केले. म्हणजे असे एक पाठनं ओढायला आणि एक पुढनं ओढायला. आणि तो म्हणाला, की तो बसला की आपण त्याला पुढनं ओढू, म्हणजे तो उठून चालेल. आणि मग ते आपण नंतर ते कॉम्प्युटर ग्राफिकमधनं आपण ते हार्नेस काढू, ते काय सोपं असतं. मग तो त्याला ओढायचा तो. मग तो असा 2 पावलं वगैरे चालायचा तो. आता हा फोटोग्राफर फॅशन फोटोग्राफर होता. त्याला बायकांची मॉडेल्सची सवय त्याला. मग तो म्हणायचा, "उसका चेहरा थोड़ा ऊपर करना उसका थोड़ा, लेफ्ट को थोड़ा." तो त्या बायकांना मॉडेलला सांगायचा, की "थोड़ा ऊपर देखो और थोड़ा लेफ्ट को थोड़ा ऊपर देखो." तो सिंहाला तो सांगायचा, म्हणाला, "उसका थोडा चेहरा." तर ते लोकं ओढायचे असे त्याला. मग तो सिंह असा त्याचा चेहरा लेफ्टला जायचा किंवा राईटला जायचा. तर रात्री 11:00-11:30 ला सिंह अतिशय कंटाळला. मग त्यांनी असा हिसका दिला, त्या दोन्ही माणसांना उडवलं आणि आमचा अख्खा सेट त्यांनी तोडला, त्या सिंहाने जाऊन. तर तो प्लास्टिकचा होता सेट, तो दिसायचा काचेसारखा. पण धाड, 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 धाड तो तोडत गेला सगळा सिंह आणि तिकडे जाऊन कोपऱ्यात जाऊन बसला तो. मी रात्री 12 वाजता मी धूतना फोन केला. म्हटलं, की "सर ते सिंहाचं काही होत नाहीये. वाघ पण आहे, त्याला आपण वाघाला घेऊया का?" तर तो म्हणाला, "नको वाघ नको. ते शिवसेनेचे सिम्बल वगैरे आहे, त्यात हॅज अ पॉलिटिकल सिग्निफिकन्स. सिंहाचंच बघा." मग मी काय केलं म्हटलं, तो विजॉन म्हणाला, "मी परत सेट बांधीन एका दिवसात. उद्या रात्री आपण परत शूट करूया." मग तो फोटोग्राफर आम्हाला दुसरा कोणी मिळत नव्हता. तोच होता फोटोग्राफर, फॅशन फोटोग्राफर. तो म्हणाला, "मैं नहीं आऊंगा." तो शेर आणि त्यांनी बघितलं की त्यांनी तोडलं-बिडलं सगळं. त्यांनी त्या माणसांना उडवलं वगैरे. मग आम्ही काय केलं, की आम्ही त्या फोटोग्राफरला पिंजऱ्यात ठेवलं आणि सिंह बाहेर होता आणि आम्ही तो पिंजरा हलवून तो म्हणजे सिंह चालला काय वाटायचा, पण तो फोटोग्राफर त्या गजांमधनं तो तो शूट करायचा. तो पिंजऱ्यामध्ये त्यांना ते हे असतं ना, टायर असतात त्या ह्याला. टायरवर फिरतात त्यांचे ते पिंजरे. तर आम्ही त्याला फिरवायचो आणि तो सिंह जरा-जरा फिरायचा इकडे आणि तो फोटोग्राफर मग असा ते अँगलनी चेंज करून त्याला आम्ही असं करून आम्ही ती व्हिडिओकॉनची लॉन्च फिल्म केली. आणि मग त्या मुलीच्या बाजूला त्याला येऊन बसायचं होतं सिंहाला तिथे. मग आम्ही तिकडे असं पार्टिशन लावलं तिकडे, त्या मुलीच्या खुर्चीच्या बाजूला किंवा तो सिंह तिला चावेल वगैरे कारण त्याला काही सांगता येत नाही. तो काही ट्रेंड सिंह नव्हता. त्याचं नाव शिवा होतं. अफ्रीकन लायन. तर म्हटलं, "तुम्ही बोला ट्रेंड है." म्हणलं, "ट्रेंड म्हणजे वो जंप करके उधर वो ट्रेनिंग है. और कुछ नहीं चलना नहीं पड़ता उसको." मग आम्ही तसं पार्टिशन लावलं. मग तिकडे तो सिंह येऊन बसला तिकडे बाजूला आणि मुलगी इकडे बसली होती. ती घाबरली भयंकर. तिने ऐकलं होतं हे सगळं. मग आम्ही असं करून ती हे लोकांना कळत नाही, की ह्या 30 सेकंदाच्या काय फिल्ममध्ये एवढं पाठीमागे काय होऊ काय शकतं. अशा खूप गोष्टी आहेत. असं म्हणजे आपण एक 2 तास ह्याविषयीच बोलू शकतो. जे काही चुकतं सिनेमामध्ये म्हणजे आमच्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये वगैरे. एखादा तुमच्याकडे शेवटचे 2 प्रश्न घेऊन येतो. एक पिक्चर मधला असाच कोणतातरी किस्सा आमच्यासाठी, आमच्या अॅनेक्डोटच्या सेक्शनसाठी. एक पिक्चरचा मग मी अतिशय घाणेरडा ॲक्टर आहे. मी 6 भाषांमध्ये तेवढंच वाईट ॲक्टिंग करू शकतो. आणि तरी लोकं घेतात मला. कारण आय थिंक बहुतेक सिनेमामध्ये ना त्यांना तुम्ही ॲज आय सेड की त्या स्टारवर डिपेंड असतं, की सलमान खानची फिल्म चालेल का? अमिताभ बच्चनची आहे.
बाकी आम्ही माणसं दे टेक अस फॉर अ लुक, की हा असा दिसतो म्हणजे ह्याला आपण घेऊया. त्याच्या पलीकडे आमचं काही त्यात हे नसतं, त्यात काही कॉन्ट्रिब्युशन नसतं आमचं. तर माझी पहिली जी फिल्म होती ती शाहरुखवर केली मी. त्यानेच मला फोन केला शाहरुखने एकदा. मला इंटरेस्ट नव्हता. माझं नाटक चालू होतं, ॲडव्हर्टायझिंग चालू होतं. त्याने मला एकदा फोन केला शाहरुखने, की "अरे भरत, वी आर डूइंग अ फिल्म कॉल्ड 1 2 का 4. तू कर ना उसमें मजा आएगा. वी ऑल फ्रेंड्स. जॅकी पण आहे, जुही पण आहे, सगळे माझे मित्र आहेत." म्हटलं, "नहीं आई वोंट गेट टाइम." म्हटलं, "माझी ॲडव्हर्टाइज." तो बोला, "नहीं, नहीं, बम्बई में ही शूटिंग है यार. महबूब स्टूडियो में करेंगे हम लोग. तेरा ऑफिस वर्ली पे ही है ना, तो कम देयर फॉर अ फ्यू डेज." म्हटलं, "ठीक आहे." तर आम्ही कमांडोज होतो. मी, शाहरुख, जॅकी, जुही आम्ही सगळे कमांडोज. आम्ही ड्रग्ज वगैरे पकडतो असं. त्या घाणेरडा सिनेमा तो, आलाच नाही तो. तर माझा पहिला डेब्यू परफॉर्मन्स म्हणजे माझा पहिला सीन सिनेमातला असा होता, की आम्ही ड्रग्ज पकडले आहेत काही. जॅकी आमचा बॉस आहे, म्हणजे तो आमचा सीनियर कमांडो आहे. आम्ही शाहरुखनी आम्ही सगळे त्याचे थोडेसे खालचे आहोत. तर आमचं तिकडे ते गोडाऊन आहे आणि तिकडे ते 2 मुली पण काहीतरी कमांडोज आहेत. ते त्यांनी ड्रग्ज आणलेत, पाकिटं पांढरी आणि तो शाहरुख माझ्या बाजूला उभा आहे आणि तो मला देतो आणि मी त्याचं वजन करतो आणि त्याचं वजन करून इकडे एक एक टेलिव्हिजन ॲक्टर, त्याचं नाव विसरलो मी, तो होता. तो क्लर्क आहे तिकडचा. त्याला मी देतो. तो मला विचारतो, की "कितना वजन है?" मी त्याला सांगतो, "इतकं आहे." हा आमचा ओपनिंग माझा आयुष्यातला पहिला सीन होता. तर माझा डायलॉग, डेब्यू डायलॉग माझा असा होता, शाहरुख तो म्हणतो मला, तो क्लर्क, "कितना वजन है?" मी म्हणतो, "12 किलो." हा माझा पहिला डायलॉग सिनेमातला एंट्रीतला माझा. त्यानं दिला मला शाहरुखने. मी ते वजन केलं. म्हणाला, "कितना है वजन?" म्हटलं, "12 किलो." दिलं मी. मला वाटलं छान झालं. डायरेक्टर धावत आला. तो म्हणाला, "अरे भरत जी, आपको मैं एक बात बोलने बोलने को भूल गया कि ये जो क्लर्क है ना, उसका एक अफेयर है, जिसके बारे में आप जानते हो। तो आप हमेशा उसको टोकते रहते हो कि साले तेरे घर पे आके तेरे वाइफ को बोलूँ क्या?" तो मी आई थॉट लाइक अ राइटर. मी त्याला म्हटलं, "फिर मैं ऐसे बोलता हूँ कि सिर्फ़ इसका वज़न बताऊँ या घर पे आके और भी कुछ बताऊँ?" "नहीं, नहीं सर, आपको बोलना 12 किलो ही है, लेकिन हे दिमाग में रख के बोलणं आहे. आता तुझी अफेअर आहे आणि मी तुझ्या बायकोला एकदा येऊन सांगीन, हे 12 किलोमध्ये कसं बोलायचं मला माहीत नव्हतं. माझा पहिलाच सिनेमा होता तो." शाहरुखला म्हणाला, "भरत, आय टेल यू व्हॉट." त्याला म्हणावं की "गिव्ह मी 2 मिनिट्स सर आणि प्रिटेंड टू थिंक." मी त्याला म्हटलं, "सर, एक 2 मिनिट दे ना मुझे." मग मी असं वळलो, असं हे डोळे-वोळे बंद केले. "हाँ सर, आई एम रेडी नाउ." हां, मग त्याने विचारलं, "कितना वज़न है?" म्हटलं, "12 किलो." "देखा ना सर, आपने वो दिमाग में पकड़ा तो बराबर एक्सप्रेशन आ गया." तेव्हा मला कळलं की हे काही तुम्हाला फारशी टॅलेंट लागत नाही. काही केलं तरी लोकांना चालतं. म्हणून मी कॉन्फिडेंटली नंतर सिनेमा करायला लागलो. हा माझा पहिला एक्सपिरियन्स. खूप गमतीदार आणि मजेदार आहे. पण यातनं खूप सारं शिकण्यासारखं सुद्धा आहे सर. कारण म्हणजे तुम्ही इतकं हॉनेस्टली आणि इतकं छानपैकी समजत आहे नवीन पिढीला, की तुम्ही या छंद म्हणून बघायला नशिबाने साथ दिली तर बना. पण तुमचा मेन प्रोफेशनला तुम्ही काय हे मग बनवून तुम्ही आपलं उत्पन्नाचं साधन म्हणून तुम्ही बघू नका, की दिस इज माय इन्कम अगदी, अगदी, जनरेटिंग प्रोफेशन म्हणून बघू नका अगदी. सुरुवातीला. नाही. त्यात तुम्ही ट्राय करा. करेक्ट, हे करेक्ट, जमलं, यू कॅन ऑल्वेज टेक लीव्ह अँड डू समथिंग. करेक्ट. आणि तुम्हाला वाटतं की जमतंय, आपल्याला चांगले रोल्स मिळतायत किंवा एखादी मोठी सीरियल मिळते. तर तर आपलं महिनाभर आपलं काय वर्षभर 2 वर्ष आपलं काम चालेल. आता ही जी काही काही मोठमोठे सीरियल्स आहेत, तर 2-2, 5-5, 10-10 वर्ष चालतात. चालतं. मग दॅट इज अ लिव्हिंग दॅट यू कॅन अर्न. नाही करेक्ट आहे. तुमचं म्हणजे एक एक फिक्स इन्कम राहतं. मग ते फिक्स इन्कम आहे. पण ते होईपर्यंत तुम्ही उगीच आपलं मला हेच करायचं म्हणून करायला जाऊ नका. इट्स अ डेंजरस थिंग. तर शेवटचा प्रश्न तुमच्याकडे. तुमचा गुरुमंत्र, तुमचा लाईफ मंत्र किंवा तुमच्याकडचा कोणता तरी एक स्पेशल एडवाइस फॉर एव्हरीवन. मला एकच लाईफमधला मंत्र आहे की डोंट टेक युअरसेल्फ व्हेरी सिरियसली. डोंट गेट कॉट अप इन इमेज. की हे माझं इमेज आहे, त्याप्रमाणे मी वागलं पाहिजे. तसेच मी कपडे घातले पाहिजे, तसंच मी वागलं पाहिजे. डोंट डू दॅट. डू समथिंग दॅट गिव्हज यू हॅपीनेस. आता मी म्हटलं की मी नाटकात मला काही इंटरेस्ट नव्हता, अजूनही नाही आहे. मी 32 नाटकं लिहिली आहेत, डिरेक्ट केली आहेत, त्यात कामं केली आहेत. पण नाटकातलं मला काही कळत नाही. मला रायटिंग कळत नाही, स्टेज क्राफ्ट कळत नाही, काही कळत नाही. माझ्या मित्रांना विचारा, तुलना वगैरे, वर्तुळेला, काळेला, कोणालाही. मी म्हणतो लाऊड आणि क्लिअर बोलायचं स्टेजवरती. कुठेही उभे राहा, काही फरक पडत नाही. ऑडियन्सला माहीत नाही तुम्हाला कुठे उभं राहायचं. लाऊड अँड क्लिअर. आणि आमची नाटकं तुफान चालतात. त्यातलं मला काही कळत नाही, की लाइटिंग असं असावं हे मला कळत नाही. स्टेज क्राफ्ट कसं असावं, कुठे कोणी फिरावं हे मला कळत नाही. माझं म्हणणं, तुम्ही माझे डायलॉग्स मोठ्याने आणि स्पष्टपणे बोला. नाटक चालेल. तर माझं म्हणणं आहे, की डोंट टेक युअरसेल्फ व्हेरी ओके. सिरियसली. व्हेरी तुम्ही हे करा, की धिस इज गिव्हिंग मी हॅपीनेस, सो आय एम डुइंग. मी सिनेमे करतो. आय नो की आय एम नॉट सम ग्रेट ॲक्टर. पण मला त्यात मजा येते. म्हणजे लोकं म्हणतात, की मग देन व्हाय डू यू डू इट? तुझा एक इमेज आहे ॲडव्हर्टायझिंगमध्ये, की तुझं यू आर अ नोन ॲडव्हर्टायझिंग पर्सन. यू आर अ ॲज मॅनेजिंग गुरु. डायरेक्टर ऑफ एन एजन्सी.
मग तू असं काय फालतू कशाला कामं करतो? म्हणजे बट इट गिव्हज मी ग्रेट फन. मला आय गेट टू ट्रॅव्हल टू प्लेसेस. माझे मित्र आहेत सगळे हे. वी सिट अँड हॅव डिनर्स अँड लंचेस टुगेदर. दॅट इज वन थिंग आय डू. दुसरा ॲडवाईस मी नेहमी आवर्जून देतो लोकांना, की मला खूप यंगस्टर्स भेटतात, की आम्हाला स्ट्रेस असतो. आय स्मोक बिकॉज आय हॅव स्ट्रेस, आय ड्रिंक. म्हटलं मी आयुष्यात आतापर्यंत एकदाही एक थेंब बिअर किंवा वाईनही प्यालेलो नाही आहे. मी शॅम्पेनही प्यालेलो नाही आहे कधी. आणि आय हॅव नेव्हर स्मोक्ड अ सिगरेट इन माय लाईफ. म्हणजे मी ॲडव्हर्टायझिंग, थिएटर आणि फिल्म या 3 क्षेत्रामध्ये आहे, जिकडे दीज आर ऑल स्ट्रेसफुल थिंग्स. माझ्या बाजूला लोकं नेहमी, आणि विजय माल्यांची सगळी ड्रिंक्स मी लॉन्च केली आहेत. विजय माल्यांची जी आता मार्केटमध्ये ड्रिंक्स आहेत ना, मॅकडॉवेल नंबर 1, सिग्नेचर व्हिस्की, हनीबी ब्रँडी, रॉयल ट्रेजर रम, लंडन पिल्सनर, सगळ्या माझ्या कॅम्पेन्स आहेत. आणि मी एकदाही ह्या गोष्टींना शिवलेलो नाही आहे. मी लोकांना नेहमी ॲडवाईस हा देतो, की डोंट थिंक की तुमचं प्रोफेशन स्ट्रेसफुल आहे म्हणून तुम्ही हे करता. याची काही गरज नसते तुम्हाला. म्हणजे मी ॲज आय सेड, आय एम ऑल दीज इयर्स ह्या सगळ्या प्रोफेशन्समध्ये मी आहे. माझ्या बाजूला नेहमी माझ्या कॉलेजमध्ये मी आठवड्यातले 5 दिवस ड्रग जॉइंट्समध्ये काढायचो. माझे सगळे मित्र ड्रग्ज घ्यायचे. ते 2 माझे मित्र मेले कॉलेजमध्ये ड्रग्ज ओव्हरडोस. ही माझी कंपनी होती. ॲडव्हर्टायझिंगमध्ये आठवड्यातनं 5 दिवस आमच्या पार्ट्या असतात. बरोबर. टाइम्स ऑफ इंडिया काहीतरी नवीन प्रॉडक्ट हे launch बॉम्बे टाइम्स लॉन्च करते. झी टीव्ही काहीतरी एक नवीन प्रोग्राम लॉन्च करते. स्टार टीव्ही लॉन्चिंग केबीसी काय असेल ते. हां. वी हॅव पार्टीज 5 days a week. फ्री फ्लोईंग लिकर, टॉप लिकर. मी हात लावत नाही. जाहिरातीमध्ये आपल्या नाटकामध्ये आमचे सगळे मित्र आहेत, ते मग नाटक संपलं, प्रयोग संपला की आपलं बसून कुणाच्या घरी जाऊन बसा, हे घ्या, खा. मी हात नाही लावत. मी एकदाही, आणि मला आयुष्यात प्रत्येक सिनेमामध्ये लोकं माझ्या हातात एक ग्लास देतात दारूचा आणि हातात एक सिगारेट देतात. आणि माझा चेहरा असा आहे की लोकांना वाटतं की मी दिवसभर दारू वगैरे पीत बसलेलो असावं. ते दुर्दैव आहे, पण त्याला काही गत्यंतर नाही. पण आय हॅव नेव्हर टच्ड इट. वॉव! आणि हा ॲडवाईस लोकांना मी नेहमी देतो, की डोंट हॅव टू डू इट. वाह! म्हणजे तुम्ही, मला करायचं आहे म्हणून करा, पण आपल्या प्रोफेशनमध्ये स्ट्रेस आहे म्हणून मला करावं लागतं, ही चूक आहे. मग मला का नाही करावं लागत? वाह! तर त्यामुळे हे करायचं. आणि मी कॉलेजमध्ये असताना मी 2 वर्ष आय रिप्रेझेंटेड युनिव्हर्सिटी इन बॉक्सिंग, वाह! वेल्टरवेट बॉक्सिंगमध्ये. तेव्हापासून मी आतापर्यंत आय हॅव नेव्हर स्टॉप्ड वर्किंग आउट. वाह! थँक ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवून तरुणांनी कराव्या. ॲब्सोल्युटली. आज भरत सर आपल्या प्लॅटफॉर्मवर आले आणि त्यांनी इतकं छानपैकी सांगितलं, म्हणजे मग नाटक असो किंवा ॲडव्हर्टाइजमेंट असो, किंवा त्यांनी छोट्या उद्योजकांना सांगितलं, की तुम्ही प्लीज तुमचं आयडेंटिफिकेशन, मार्केटिंग बजेट ठेवा. फेल्युअरवाल्यांना सांगितलं, की फेल झालात तर परत बाउन्स बॅक होण्याचं सुद्धा साधन तेच आहे. कंटेंट रायटरसाठी बोललेत, फोटोग्राफरसाठी बोललेत. मला वाटतं अनेक गोष्टींना त्यांनी सांगितलं आणि प्लस अॅनेक्डोट्स पण आपल्याला खूप शेअर केले, किस्से शेअर केले. मला खात्री आहे हे सगळे एपिसोड्स नक्कीच प्रत्येकाला आवडेल आणि काही ना काहीतरी त्यातनं बोध घेतला जाईल. सरांचे मी परत ॲड गुरु आहेत, ते एवढे मोठे दिग्गज आहेत, पण त्यांनी वेळ काढून या प्लॅटफॉर्मला व्हिजिट दिली. त्याचे मी परत आभार प्रकट करतो. थँक यू. थँक यू. थँक यू. थँक यू.